महाराष्ट्रातल्या किनारपट्टीवर मासेमारीसाठीची बंदी यंदा 15 ते 20 दिवस आधीच उठवण्यात आली आहे। देशातील किनारपट्टीवरच्या इतर राज्यांप्रमाणे समुद्रातील मच्छीमारी बंदीमध्ये एकसूत्रता राहावी हे त्यामागचं कारण आहे। मात्र आता यावरून नवे प्रश्न निर्माण झाले आहेत। महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावर मासेमारीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल 1 जून पासून थंडावली होती। कारण 1 जून पासून बंद होणारी मच्छीमारी 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा यापैकी जो दिवस आधी येईल त्या दिवसापर्यंत कायदेशीररित्या पूर्णतः बंद ठेवली जायची। मात्र केंद्र सरकारनं यावर्षी ही बंदी 20 ते 25 दिवस आधीच उठवण्याचा निर्णय घेतला। कोकण किनारपट्टीतील छोट्या मच्छीमारांनी या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर लावलाय। ते नारळी पौर्णिमा किंवा 15 ऑगस्ट हा काळ योग्य होता तो होताच आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा केला 1 जून ते 31 जुलैपर्यंत। त्याची रीड आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ओढली आणि ती आमच्या सर्वसामान्य मच्छीमारांच्या हितासाठी ओढलेली नाही आहे। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समुद्र खवळलेला असतो, तसंच दक्षिणेकडच्या वाऱ्यांनाही जोरदार वेग असतो। यामुळे छोटे मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकत नाहीत। मात्र अशा वेळी परराज्यातील अधिक क्षमतेच्या मच्छीमारी नौका उठवलेल्या मच्छीमारी बंदीचा जास्त फायदा उठवतील अशी स्थानिक मच्छीमारांची तक्रार आहे। तसंच सर्वसाधारणपणे पावसाच्या तोंडावर खोल समुद्रातले मासे किनाऱ्यावर येऊन प्रजनन करतात आणि पुढील 2 ते 3 महिन्यात हे मासे पुन्हा खोल समुद्रात परततात। मात्र आता याच काळात मच्छीमारी बंदी उठवल्यानं खोल समुद्रात परतणारं हे मत्स्यधन मोठ्या मासेमारी नौकांकडून वेळेपूर्वीच पकडलं जाण्याची भीती निर्माण झाली आहे। अंड्यातनं आलेले मासे पिल्लं मोठी होतील तर ती पुन्हा खोल समुद्राकडे जायला सुरुवात करतात आणि हा जो कालावधी आहे पिल्लं वाढण्याचा तो साधारण 3 ते 4 महिने असतो। ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून हा बंदीचा कालावधी ठरवण्यात आला होता। लवकर उठवलेल्या या बंदीचा फायदा कोकणातल्या मच्छीमारांना मिळणार नाही। त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचं हित जोपासण्याची मागणी केली जातीये। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।